तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल। तर स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये भावांनो। तर आपली गाडी तुम्हाला माहितीच आहे कोचीन वरून बेंगलोर साठी भरलेली। तर काल आपण एक एपिसोड टाकलाय, आज हा दुसरा एपिसोड आहे होसूर पासून बेंगलोर खाली करून भरस्तोपर्यंत। तर भावांनो एपिसोड पूर्णपणे बघा, बघण्यासारखी भरपूर माहिती आहे त्यामध्ये। आणि आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा। आणि भावांनो सबस्क्राईब तेवढं करा, सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाहीत, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि घंटा बटन तेवढं दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी। तर गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र भावांनो, जय श्री महाकाल। आपण सध्या पोहोचलो होसूरला। आपल्याला सकाळी 8 वाजता कंपनीत पोहोचायचं होतं, पण लेट झालं, थोडं झोपलो। 5 वाजता 1 तासाचा गजर लावून झोपलो, उठलो 8 वाजताच। 3 तास झोपून घेतलं। चला बोललं काय फरक पडत नाही, झोप आलेली झाली, कंप्लीट झोप। आता उठून निघलो इथून धाब्यावरून, फक्त 8 वाजले। झोप चालू केलं, पार्टीवाल्याचे फोन येऊन गेले, 8 वाजता पोहोचायचं होतं। आता पोचतो जाऊन, त्याला बोललो आलोय होसूरला। फोन केलेला, ये बोलणार आहे शोरूमला 3 डिलिव्हर आहेत। आता काय मला वाटत नाही आता 3 डिलिव्हर खाली करा, मला दुपार होईल। खाली करून भरायचं नियोजन लावायचंय, बघू आता कसं होतंय। तर भावानं सकाळ सकाळ होसूरलाय बघा, काय सीन दिसतोय, ढग आभाळ बघा कसं दिसतंय, नाद गोळा। आपण आता पोचलोय कर्नाटक मध्ये, तामिळनाडू सोडले। पहिला टोल लागलाय आपल्याला अत्तिबेल्लीचा टोल क्रॉस। आपल्याला चहा घ्यायचा आहे, तामिळनाडूचा शेवटचा। तामिळनाडूला चहा आवडतो आपल्याला, वर खाली केलेला। तर मस्तपैकी टोल नाका क्रॉस करून चहा घेतो। एक तर उशीर झालाय, 8 वाजता पोचायचं होतं, पण आता इथंच 9 वाजले आपल्याला। चल बघा आता टोल क्रॉस करूया। 70 रुपयाचा टोल आहे, बंद पडला का काय। तर भावांनो फायनली आपण पोहोचलोय आता बेंगलोर मध्ये। पटपट पोचायचं आहे, भरपूर वेळ झालाय, 2 तास लेट झाले गाडी झोपल्यामुळे। 3 तास झोपलो आपण, मागं झोप आलेली, झोप नव्हती आली, पण डोळे कसे तरी ते करायला लागले, त्यामुळे झोपून टाकलो। डोळे असं ते चावायला लागलेले एकदम। म्हटलं 1 तासभर झोपाव, गजर लावला 1 तासाला, उठलो 3 तासानं डायरेक्ट ऊन तोंडावर पडल्यावरच। 8 वाजता उठलो, 8ला आपल्याला कंपनीत पोहोचायचं होतं। लागला बोंब करायला पार्टीवाला। आता सगळं ट्रॅफिक लागतं ह्या टायमिंगला, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत फुल जाम राहतं बेंगलोर सिटीमध्ये। तर आपण आता फ्लायओव्हर घेणार आहे इलेक्ट्रॉनिक सिटीवरून, म्हणजे झप 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 जाईल गाडी। मी रोड बंद केलाय जायचा वर। चला आपलं खालूनच जाऊ निवांत मध्ये, काय विषय नाही। या टायमिंगला मला वाटते बंद करतात इलेक्ट्रॉनिक सिटीचा रोड सकाळ सकाळी, कारण बाईकवाल्यांना देतात, बाईकवाला कारवाला। आपल्याला जायला बंद होता रोड, त्यामुळे आता आपण खालून आलोय। खालून जवळजवळ 13-14 सिग्नल आहेत, त्यांचं दुनियाचं जाम लागल। बघूया कसं कसं जाऊ, झपझप। लोकेशन अजून काय पार्टीचं लावलेलं नाही, आता लावतो लोकेशन इथून पुढं। लावायची तशी काही गरज नाही, पण जवळ गेल्यावर तर लावावं लागल। लावून बघतो किती किलोमीटर आहे। त्या भावांना बघू शकता कशा ब्रिज बांधलेत बेंगलोरला। आमच्या कराडला असाच ब्रिज होईल बघा, सेम टू सेम। नाथपुळा गणपतपुळा दिसतो ना ब्रिज, सेम असाच ब्रिज होईल कराडला। याच्यापेक्षा मोठा आहे थोडा, आणि आपलं हाईटला आहे, छोटा हाईट आहे। ह्याच्यापेक्षा नागपुळा दिसणार आहे आपलं। खालून रोड असाच होणार आहे कराडला, पण हे 2 साईड ब्रिज आहे, आपला 1 साईड आहे। भरपूर असं ट्रॉफिक लागणार आहे आपल्याला, भरपूर असा टाइमपास होणार आहे। तर चला बघू शकता, हा मेट्रोचा एक ब्रिज लेपून चाललाय वरून। या वरच्या ब्रिजवरून मधल्या राईटचा जो आहे ना, तिकडून जायचं होतं आपल्याला, पण त्यांनी बंद केलेलं। कारण इकडून गेले की कुठला सिग्नल लागत नाही, काय नाही, डायरेक्ट बेंगलोर सिटीत उतरते गाडी। इलेक्ट्रॉनिक सिटीवरून जी बसायचं डायरेक्ट बेंगलोर सिटीमध्ये, तिथून काय हवालदार उभे होते, जाऊन देत नव्हते। काय त्या लफडा वाटतं। टोल आहे तिकडून 60 रुपयाचा टोल काहीतरी आहे,
गाडी जाते झाप करणं मॅजेस्टिकला डायरेक्ट. खालून चाललो, खालून 17-18 सिग्नल आहेत. कुठं गेले सगळे सिग्नल आता ह्या टायमिंगला जाम असतात 9-9:30. IT पार्क वगैरे आहे त्यामुळे इकडे जाम राहतो एरिया. चला आता चाललोय आपण, बघूया. पोचायचं पार्टीवाल्याचं 2 फोन येऊन गेलेत, या लवकर या लवकर. आलोय तरी पण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तासभर अजून लागेल. आपलं लोकेशन धावतं इथून 21 किलोमीटर. 21 किलोमीटरला आपल्याला टायमिंग धावले 1 तास 30 मिनिट, म्हणजे 1.5 तासाचं टायमिंग धावले 21 किलोमीटरला. मग बघा कसलं ट्रॉफिक असेल आतमध्ये. चला पोचूया, बघू. तर भावांना आपल्याला मॅपनं दाखवला शॉर्टकट असा रोड, अर्धा तास लवकरचा. मला वाटतं इकडं 2 तास जातील असला रोड लागला. हायवेने गेलो असतो बरं झालं असतं. मी म्हणलं आता हायवेने ट्रॅफिक राहणार, इकडून दाखवते फास्टर रूट. घातली गाडी इकडून तरी इकडंच जाम दाखवायला लागला. आता हे मॅप असं फसवतं बघा, त्यामुळे मॅपचं नाव. तर हॅलो भावांनो, आपण आता पोचलो ITPL रोडला, होडी सिग्नलला. फायनली आपलं डेस्टिनेशन. मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलोय. फर्निचरची मोठी अशी कंपनी आहे, एकदम खतरनाक. मी म्हटलं केरळ ढेगाव होती, पण इथं टॉपची कंपनी आहे. एकदम असं सिग्नलला, होडी सिग्नललाच आहे बरोबर. टॉपची अशी एकदम इंटेरियर खतरनाक आहे फर्निचरचं. पोचलोय आता, वैतकलोय ट्रॅफिकनं. आता ही लोक आहेत 2-3 पोरं, त्यांना घेऊन खाली करायला जायचं आहे. एकदम अशी बेस्ट कंपनी आहे ना. थोडं गुलाब टाकलेत, ब्रँडेड असं. बघू शकता कसं हे फर्निचर खाली केलं. या जागेवर आपल्या 2-3 खुर्च्या होतील खाली, बाकीचं मग तिकडं होईल दुसरीकडं. आता तिकडं जायचं आहे. अवस्था तर बेकार आहे आपली सध्या, 1 नंबर. बघू आता कसं खाली होते. वैतागलोय, आंघोळ नाही काय नाही. लावले गाडी आता इथं. मला वाटतं 2-3 खुर्च्या खाली करतील. भरायचं नियोजन होतं, पण आज फिसकटते असं वाटायला लागलं आता. कारण गाडी पटकन भरली नाही. खाली झाली की भरली पाहिजे पटकन. आता खालीच नाही झाली आहे. बघा फक्त बाहेर एवढं ट्रॅफिक आहे. कशाची आज खाली होऊन भरणार आहे. सगळं अवघड आहे परिस्थिती. चला बघूया आता कसं होतं काय. तिथं कंपनीच्या बाहेर बघा असं छानसं इंटेरियर आहे कंपनीचं. बघा कसं आहे. फर्निचर कंपनी असल्यामुळं प्लायबीचं आणि हे गुलाबाचं असं केलं, एकदम नाद खोळा असं बनवलं. बघा कसं दिसतंय. गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात, नादच खोळा दिसतंय. चला भेटू भावांना. आता खाली करायला जायचं. इथं थोडंसं करून खाली, बाकीचं खाली करायचं दुसरीकडं. कालवा करून आपण हे खाली करून घेतलं इथं, कारण 3री डिलिव्हरी लेट होणार. ते आपण भरायला ऑर्डर घेतली, लेट होणार आहे त्यामुळे इथंच खाली केलं. आता पुढचं डिलिव्हरी नेक्स्ट HSR लेआउटला जाऊन द्यायचे. तर बघत राहा भावांना. आता इथं पुढं पोचते. एवढंच आहे बघा. एवढ्यासाठी 17 किलोमीटर ट्रॅफिकमधून जायचं बेंच. हे सर आहेत, ही पोरं आपल्यासोबत येणार आहेत. सरांनी आपल्याला मदत केली खूप. सर के लिए थैंक्स बोलते सर. थैंक्स एक बार सर के थैंक्स बोले. सर ने बहुत मदद की अपना. चलो ठीक है भाई, मिलते नेक्स्ट डिलीवरी को. वहाँ से लोडिंग के लिए जाना है, वो सस्पेंस में है, आपको बताते. तर आपण आता एक डिलिव्हरी खाली केले. आता चाललो. हे 2 भाऊ सोबत आहेत. एक वेस्ट बंगालचा भाऊ आहे आणि तो आहे तो आसामचा आहे. आपला श्रीरामपूर बॉर्डर आहे ना, तिथं राहतो तो. आता त्याचा नंबर घेणार आहे. बॉर्डरला आपल्याला कधी प्रॉब्लेम आला तर भावाला फोन करणार तिथून. भाई बॉर्डर पे श्रीरामपुर पे किधर अपने को लपड़ा होएगा, फोन करेगा, चलेगा ना. अपना बंदा लोग है ना उधर. हाँ, उधर कुछ लपड़ा होएगा तो भाई को कॉल करने का. गुवाहाटी जाने के टाइम श्रीरामपुर में बंगाई गांव से पहले उसका गांव है. कौन सा गांव भाई? खोपरा. सारा कुछ तो बोल रहा है, पता ही नहीं चल रहा है कौन सा. तो है गाँव. उससे ले लेंगे नंबर, भाई का ले लेंगे. अभी उधर का दादा है, उधर भाई का चलता बहुत है. चला आता चाललो भावानं टाइमपास करत. मस्त आता खाली करायला. ती मॅडम भेंचोत बोलली 3 बजे से पहले आना, 1 मिनिट पहले लेट हो गया तो मेरे को माल ही नहीं चाहिए. एवढा ॲटिट्यूड मॅडमचं ते. आता काय करता, पर्याय नाही. आपल्याला गरज आहे. आपण ऑर्डर घेतली भरायला खाली करायच्या पहिलंच. आता भरायला जायचं आपल्याला. आपण घेतली कलकत्त्याची ऑर्डर भरायला. आता इथून जाऊन पटकन भरणार आहे. तिथून 12 किलोमीटर आपल्याला कंपनी आहे, तिथून जाऊन भरायचं आहे. मला हे त्याला सांगितलं. मी बोललो 3:30 पर्यंत येईन तिकडं. तर जाऊन खाली करायचं तिकडं.
आता मॅप मध्ये आपल्याला दाखवते 1:30 वाजेपर्यंत पोहोचेल इकडं. आता मला वाटतं ट्रॉफिक आता कमी झालं असेल, एवढं ट्रॉफिक नसणार आहे पुढं. सकाळ धरणं भेटतो तर आंघोळ नाही, काय नाश्ता नाही, काय नाही खाली करायच्या टायमिंगला. बघू आता खाली करायचं. एवढाच पीस होता, एवढ्यासाठी 17 किलोमीटर आलोय आपण लांबून. आणि आता इथं हा बंगला आहे मॅडमचा. मॅडम म्हणल्या 3 वाजायच्या पहिलं या, नाहीतर 3 वाजून 1 मिनिट लेट जरी आला तरी मटेरियल घेऊन जावं घरी. एवढं पळवत आलोय ना, लय जोरात आलो. काय नाश्ता नाही केला, काय नाही. भाई पण परेशान आहे. हे आपला रतन भाई आहे आसामी, हे बी परेशान आहे. इथं सगळे बंगले बिंगले आहेत, एक नंबर वातावरण. आणि आलोय एवढ्या आतमध्ये आलोय ना, हे देखा. आता इथून आपल्याला भरायला जायचं आहे भावानो. तर भावानो मटेरियल उतरलंय, यांचं मटेरियल आहे बघा. मटेरियल उतरायचं चालू आहे, बघू शकता. ते भाऊ घेऊन चाललेत मटेरियल. इथं या मॅडमचं मटेरियल आहे. मॅडम आहे, लय कडक मॅडम आहे, डोक्याला ताप देते. अर्जुन बोलणार चला भाऊ, 5 मिनट रुकना है, मैं इधर ही, मैं किधर नहीं जाएगा भाई, तुम्हारा सब होने दो. खाना वाना खा के जाएंगे भाई, टेंशन मत लेना, बिरयानी खिलाऊंगा तुमको. मेरा इतना काम अच्छा कर दिया तुम तो, और क्या. हा बंगला आहे, इथं खाली होणार आहे यांचं. झालं बघा, किती मटेरियल आहे बघा. झालं, भाईने डोर डिलिव्हरी दे दिया. खाली करतोय, झालं खाली. एवढा एकच मटेरियल आता बसवायचं इथं, बघू शकता. मला वाटतं सेट करणार. आता काय घरात जात नाही आपण, तिचं घर पण टॉपचं आहे, बघू शकता कसे. एकदम कडकमध्ये असं घर आहे मॅडमचं. अँटिक सगळं सामान आहे. चला आपल्याला आतमध्ये जायचं नाही, बाहेरूनच बघू. झालं सगळं. आता इथून निघायचं आपल्याला. कलकत्ता भरायची गाडी चाललो आता भरायला. इथून जवळच आहे, 12-13 किलोमीटर जाऊन भरायचे. आंघोळ केली नाही, मस्तपैकी पुढे जाऊन कंपनीत, तिथं आपल्या काय ओळखीचे आहेत सगळे, रेग्युलर कंपनी आपली. तिथं जाऊन आंघोळ वगैरे करणार आणि नाश्ता पहिला करून घेतो. तर इथं पुढं कुठं जाऊन नाश्ता काय, आता जेवायचं टायमिंग झालं, 1:30-2 वाजा आले, तर डायरेक्ट जेवण करणार आणि निघून जाणार. तर भावा जेवायला थांबलो होतं, मस्तपैकी असे रक्ती आणि चपाती घेतले. आता भात थोडा खायचा, निघायचं. रक्ती चपाती टॉपची लागतात, 1 नंबर बनवले. ती लवकर इकडे कुठं बाहेर भेटत नाही, मी इथं भेटते बघा. मस्त असं रक्ती आणि चपाती काकी भेट इकडे देत आहेत. मस्त असं हॉटेल आहे, रेड्डी हॉटेल म्हणून. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भेटते इकडं. मस्त बनवले. रक्ती बघा कशी दिसू शकते, 1 नंबर अशी बनवले. चपाती ना थोडासा दणका आहे, निबाराचा दणका देणार. 5-6 चपात्या वाढणार, भात बीत खाणार आणि निघणार येतो. चला बघू पुढं. जेवतात आपल्यासोबत. मस्त भावानं चिकन फ्राय घेतलं, त्याने आमलेट बिमलेट घेतलं. आपण घेतलं रक्ती आपल्याला आवडते दाबून. मस्त अशी केली काकीने. चपाती रक्ती आपल्या घरच्यासारखीच लागते, 1 नंबर टॉपची. खातो आता मस्त. जेवणार आता भरायला जायचंय. चला फोटो बनवते ते कांको. मस्त असं चिकन रस्सा, चिकन फ्राय, रक्ती फ्राय अशी असते, बोटी सगळे बघत राहा असंच. आता नेक्स्ट ट्रिप आपली जर्नी कलकत्त्याची आहे. आता हा ब्लॉग इथंच संपतोय आणि संपवतोय मी इथंच त्याला, कारण की आता भरपूर झालाय काढून व्हिडिओ. फुल जाते मेमरी, 256 सगळं फुल होतंय आपलं व्हिडिओ काढून. तर भावानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल.